जालन्यात एलसीबीची मोठी कारवाई. रूपम वाईन्सच्या मालकासह एकावर गुन्हा. 6,72,000चा अवैध दारूसह टेम्पो जप्त. जिल्ह्यात अवैध धंदे आणि बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेत जालना पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला आज अत्यंत मोठं यश आलंय. नवीन मोंढा परिसरातून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा जितो वाहनातून होणारी लाखो रुपयांची अवैध दारू वाहतूक पोलिसांनी सापळा रचून उघडकीस आणली आहे. या खळबळजनक कारवाईत पोलिसांनी रूपम वाईन्सचे मालक राम सेठ यांच्यासह एकावर गुन्हा दाखल केला असून संपूर्ण जालन्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. मोतीबार समोर पोलिसांनी रचला थरारक सापळा. मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी दुपारी नवीन मोंढा परिसरातून एक लोडिंग वाहनातून अवैध दारूंची मोठी खेप घेऊन जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली होती. माहिती मिळताच एलसीबीच्या पथकानं तात्काळ हालचाली करत नवीन मोंढा येथील मोतीबार समोर अत्यंत शिताफीनं सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद वाटणारे पांढऱ्या रंगाचे महिंद्रा जितो लोडिंग वाहन क्रमांक MH21BH 7559 येताच पोलिसांनी ते अडवले आणि त्याची कसून झडती घेतली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात पोलिसांना अवाक करणारा विदेशी व देशी दारू आणि बिअरचा साठा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत वाहनाचा एकूण 6,72,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी पोलिसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल केलाय. नोहा दीपक चव्हाण वय वर्ष 28 राहणार शकुंतला नगर मंठा चौफुली जालना वाहन चालक. रामसेठ मालक रूपम वाईन्स या दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची धडक आणि कौतुकास्पद कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल लोखंडे, श्रीनिवास, पोलीस कॉन्स्टेबल करतारे काळे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. एलसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे जालन्यातील अवैध दारू विक्रेते आणि माफियांचे धाबे पुरते दणाणलेत.